श्री स्वामी समर्थ श्रीराज क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत लिलीचे फूल। त्यासाठी पिवळा पाईप क्लीनर वापरूया। आपल्याला एका लिलीच्या पानासाठी किती लागतात? 3 पाईप क्लीनर लागतात एका पानासाठी। तर हे 3 पानं घेतले, 3 पाईप क्लीनर घेतले। हे आपण असे फोल्ड केली, ओके, हे असे फोल्ड केली, ठीक आहे, फोल्ड केली। हे तिघही आपण असे फोल्ड करून घेतले। फोल्ड केल्यानंतर एक पाईप क्लीनर घेतली आपण, त्याच्यामध्ये हे तिघ पाईप क्लीनर, दोघं हे पाईप क्लीनर याच्यात टाकले, 8 टाकले, बघू शकता तुम्ही। हे टाकले मी 8 टाकले। 8 टाकल्यानंतर 8 टाकले तिघ, बरोबर। 8 टाकल्यानंतर फक्त इथे प्रेस करायचंय। प्रेस केल्यानंतर हे 2 भाग आहे, याच्यातला इकडचा भाग आपल्याला फक्त पीळ द्यायचा आहे, ओके, असा पीळ द्यायचा आहे। पीळ दिल्यानंतर हे खालचे आपण सेट करून घेऊ, ठीक आहे। हे बघा असे सेट करून घ्यायचे, फोडायचे त्यांना, ओके, जेणेकरून टाईट होतील ते। त्याच्यानंतर हा खाली घ्यायचा इकडनं आणि हे इकडनं खाली घ्यायचं, ओके। खाली घेतल्यानंतर याला असं करायचं, एक मिनिट, इथे आपण असं करूया। असं ओढल्यानंतर याला अजून परत टाईट करूया आपण, जेणेकरून आपलं फुलाचं मध्ये गॅप दिसणार नाही। तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून मी परत करून दाखवते, ठीक आहे। दिसतंय तुम्हाला आपली ही पाकळीला इथे धरून मागे जी पण असेल मोठी तिच्याने आपली लिलीच्या फुलाची पाकळी आपण काय करूया, लॉक करूया। लॉक केल्यानंतर याला परफेक्ट अशी फिनिशिंग देऊया आपण, ओके। असं ओढून घ्यायचं। ओढल्यानंतर हा अंगठ्याने फक्त याला असं प्रेस करायचंय, ओके। काय करायचंय? प्रेस करायचंय। अंगठ्याने काय करायचंय? प्रेस करायचंय। अंगठ्याने काय करायचंय? प्रेस, ओके। ही झाली आपली दुसरी पाकळी। ह्या आपल्या 2 पाकळ्या तयार झालेल्या आहेत लिलीच्या फुलासाठी, ओके। आता आपण तिसरी पाकळी करूया। सेम तशीच प्रोसेस घ्यायची, 2 फोल्ड करायचे, एकाचे 2 फोल्ड, कट करायचं नाही, ओके। याच्यामध्ये आपण हे दोघं ऍड करूया। समजतंय सर्वांना मी कशी करते? हे बघा, ऍड केल्यानंतर फक्त मी ते असं धरलं, इथं दाब दिला आणि याला 2 राऊंड केले, 1 2 केल्यानंतर हे खालचं आपण सेट करूया। खालच्या ज्या पाईप क्लीनर आहे आपण टाईट करून त्या सेट करूया, जेणेकरून ह्या साईडच्या पाईप क्लीनर व्यवस्थित येतील। इथे आपण दाब देऊया। दाब दिल्यानंतर खाली जायचं, खाली बरोबर खाली गेल्यानंतर बरोबर असं टाईट धरायचं, याला असं प्रेस करायचं, ओके। प्रेस केल्यानंतर खाली जी पण असेल मोठी तिला इथे आपली पाईप क्लीनर तिच्याने काय करायचंय? दाब द्यायचा आहे। दाब दिल्यानंतर आपण फिनिशिंग करू शकतो, ओके। दाब दिल्यानंतर आपल्याला ह्या अंगठ्याच्या सहाय्याने इथे त्याला गोलाकार द्यायचा आहे, ओके। तसं आपण फुल झालं की तयार त्यालाही आपण गोलाकार देणार आहोत, ओके। हे आपले 3 पानं तयार झाले आहेत, लिलीच्या फुलाचे 3 पानं। अशा प्रकारे आपल्याला किती पानं तयार करायची आहे? 6 पानं तयार करायची अशी। हे झालं, आपण आपल्या अंगठ्याचा वापर करतो, हे झालं पान, ओके। जर थोडाफार गॅप असेल तर त्याला असं करून घ्यायचं, कसं असं, की आपण हातातनं दाब काढतो, जास्त दाबायचं नाही, अद्दर असं दाबायचं, म्हणजे गॅप दिसत नाही। हे आपले झाले किती? 6 पानं, 1 2 3 4 5 6, हे 6 पानं झाले। आता काय बघायचंय? लिलीच्या फुलाचे झाडाची पानं। त्याच्यासाठी आपण घेऊया ग्रीन कलरचे 2 पाईप क्लीनर, 2 अखंड घ्यायचे, ते पण त्याला असं फोल्ड करायचं, ओके, फोल्ड करायचे, ओके, फोल्ड, ओके, असं फोल्ड करायचं, ते असं फोल्ड करायचं। फोल्ड केल्यानंतर हे जे आहे ना आपण तयार केलेलं, हे याच्यात हे 2 फोल्ड केलेले, ओके, अखंड आपण फोल्ड केले, ती याच्यात टाकायची। सेम प्रोसेस जशी आपण फुलाच्या पाकळीला केली तशीच प्रोसेस, ओके, सेम तशीच प्रोसेस घ्यायची आहे आपल्याला। त्याच्यानंतर इथे पीळ द्यायचा आहे, 1 2, ओके। हे 2 असे इकडे, ही इकडे घ्यायची आणि ही इकडनं, ओके, आणि इथे असा प्रेस करायचं, इथे प्रेस करायचं। प्रेस केल्यानंतर याला खाली ठेवायचं। खाली ठेवल्यानंतर याला ह्या पानाला आपण
कोणत्याही एका वायरने एका पाईप क्लिनरने पॅक करून घ्यायचं. पॅक केल्यानंतर याला आपण पानाचा आकार देऊया. कसला आकार देऊया? पानाचा. दिसतंय तुम्हाला पान? हे आहे पान. ओके, या पानाला फक्त आपण वरूनच देऊया. आपण जसा आकार देऊ तसा आकार ह्या पाईप क्लिनरचा होईल. ओके, हे झालं पान. अजून एक पान लागेल आपल्याला. त्याच्यासाठी आपण परत 2 पाईप क्लिनर घेऊया. हे 2 पाईप क्लिनर त्यांना फोल्ड करूया. ओके, काय करूया आपण? फोल्ड करूया. ओके, हे दोघं फोल्ड करूया. फोल्ड केल्यानंतर त्याच्यात हे अटॅच करू, याच्यात टाकूया. म्हणजे जसं आपण दोरी टाकू ना एकमेकांमध्ये तसं. परत तशी सेम प्रोसेस याला पीळ देऊया. 1 2 पीळ दिल्यानंतर हे स्ट्रेट करूया, ही खाली करूया, ही इकडनं खाली. ओके, याला असं फोडून घेऊया. फोडल्यानंतर इथे आपण पानाचा आकार देऊया, थोडासा पानाचा आकार. नंतर याला खाली ठेवूया. ओके, दिसतंय तुम्हाला सर्वांना? समजतंय का? कमेंट करा छान छान, जेणेकरून आमचा तुम्हाला शिकवण्याचा आनंद द्विगुणित होईल. ओके, केल्यानंतर आपण याला असं सुद्धा करू शकतो. हे केल्यानंतर ओके, त्याला टाईट करूया. टाईट केल्यानंतर आपण टाईट केल्यानंतर ह्या पानाला आपण ह्या पानाला आपण परत एक घेऊया, इकडनं असं फोल्ड करूया, म्हणजे त्याला पीळ देऊया. आता तुम्हाला हा गॅप दिसत असेल तर हा गॅप भरण्यासाठी आपल्याला काय करायचंय? ओके, हे असं करायचंय फक्त असं. तर आपोआप ते जवळ येईल. ओके, ओके, जवळ आलं. ठीक आहे, जवळ आल्यानंतर फक्त आपल्याला काय आकार द्यायचा? अंगठ्याने बोटाने. ओके, हे आपलं झालंय पान रेडी. बघू शकता तुम्ही, हे आपले 2 पानं तयार झाले. हे लिलीच्या पाकळ्या तयार झाल्या. ह्या 5 पाकळ्या, हे 2 पानं. आता राहिला लिलीचा आतला तुळा. ओके, लिलीचा आतला तुळा तयार करण्यासाठी आपण एक पिवळ्या कलरची पाईप क्लिनर घेऊ. पाईप क्लिनर घेतल्यानंतर तिलाही आपण अर्धी कट करूया. ठीक आहे, अर्धी कट करूया. कट केल्यानंतर तिला आपण थोडीशी, जसं आपण जास्वंदीला फोल्ड केलं तसं तिलाही अशी फोल्ड करूया. एक इंग्लिशमधला 1 करूया. केल्यानंतर आतमध्ये आपण टाकूया काय टाकूया? पोलन. तर आपण पांढऱ्या कलरचे पोलन घेऊया. ठीक आहे, पांढऱ्या कलरचे पोलन घेऊया. आपण काय घेऊया? पांढऱ्या कलरचे पोलन. ओके, हे पांढऱ्या कलरचे पोलन घेऊया आपण. हे पोलन घेतले. ह्या पोलनलाही आपण काय केलं? फोल्ड केलं. ओके, फोल्ड केल्यानंतर हा जो वन हा याच्यात टाकून घेऊया. टाकल्यानंतर याला आपण काय करूया? ट्विस्ट करूया. हा जो आहे ना, याला आपण ट्विस्ट करूया, जेणेकरून ते आपलं पूर्ण पॅक होऊन जाईल. ओके, दिसतंय सर्वांना? लॉक झालं हे. आता लॉक झाल्यानंतर अजून आपण परत छोटासा तुकडा घेऊया येलो कलरचा. याला आपण कट करूया. कट केल्यानंतर घेतला आपण. आता हे जे ना पाईप आपलं पोलन तर ते असे लूज वाटतंय, तर त्यांना टाईट करण्यासाठी आपण करूया. हे जे ना, हा तुकडा जो घेतलेला आहे ना आपण, तो इथे धरूया आणि याला राऊंड करूया, जेणेकरून आपले जे पोलन आहे ते टाईट बसतील, असे लूज दिसणार नाहीत. ओके, समजतंय सर्वांना? ते आपण राऊंड करून घेतलं. राऊंड करून घेतलं. ठीक आहे, दिसतंय सर्वांना? आपण अशा प्रकारे हे पॅक करून घेतले. आता फुलांना